तहसील कार्यालयाला तुम्ही निवेदन देताय, निवेदनामध्ये काय मागणी आहे? मौजे वडगाव तालुका संगमनेर येथील 6वीत शिकत असलेली कुमारी ईश्वरी डाळे या मुलीवर एका नराधमाने ॲसिड फेकून तिला जीव घेणा हल्ला केला आहे. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही तहसीलदार साहेबांना माळशिरस येथे निवेदन दिले आहे की त्या मुलीला चिमुकलीला लवकरात लवकर न्याय मिळावा व सदर फास्ट कोर्टामध्ये हा खटला चालवावा व त्या चिमुकलीला 12 वर्षाच्या मुलीला न्याय मिळवून द्यावा यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे व आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावं अशी आमची मागणी आहे. ही निवेदनाद्वारे कुणाला ही माहिती पाठवत आहात वरती? आम्ही पोलीस अधीक्षक साहेब, उपविभागीय अधिकारी साहेब, पोलीस निरीक्षक साहेब व माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही माळशिरस तालुका यांना सोलापूर जिल्ह्यातील जेवढे प्रशासकीय अधिकारी आहेत सर्वांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. निवेदन कुणाच्या वतीने देत आहात? निवेदन हे सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य तालुका माळशिरस यांच्या वतीने आम्ही निवेदन देत आहोत. धन्यवाद. मला आज निवेदन दिलं त्याबद्दल आपण काय सांगाल? आपलं पद आणि नाव सांगा. मी सोलापूर जिल्हा अध्यक्ष गणेश मेट, सराफ सुवर्णकार संरक्षण समिती यांच्या मार्फत आज हे निवेदन तहसील साहेबांना देण्यात येणार आहे. संगमनेर वडगाव येथील पूर ईश्वरी डाळे यात 6वी याच्यावर ॲसिड हल्ला झाला त्या निषेधार्थ आज महाराष्ट्रातून प्रचंड तीव्र असा निषेध व्यक्त होत आहे. त्यानिमित्त आम्ही सोलापूर जिल्हा व माळशिरस तालुका यांच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. तरी त्या मुलीस योग्य न्याय मिळावा, तिचा होणारा खर्च शासनाने उचलावा ही आमची प्रथम मागणी असेल. कोण बोलणार आहे? येथील वडगाव येथे 6वी मध्ये शिकत असलेली एक छोटीशी लहान मुलगी, हिच्यावरती जो ॲसिडचा एक भ्याड हल्ला झालेला आणि अद्याप तो आरोपी फरार आहे. याच्या संदर्भात आम्ही माळशिरस तहसील येथे सराफ सुवर्णकार संरक्षण समितीमार्फत निवेदन दिलेलं आहे. त्यात आमच्या प्रमुख 5 मागण्या तिथं मांडलेल्या आहेत. कोणकोणत्या मागणी मांडण्यात आल्या? संबंधित आरोपीला तत्काळ अटक व्हावी आणि योग्य ती शिक्षा व्हावी कायद्याच्या अंतर्गत. सदर प्रकरणाचा तपास हा जलद व्हावा. तिसरी मागणी पीडित मुलीला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी आणि ह्या गोष्टी पुढे होऊ नये यासाठी प्रतिबंध कारवाई किंवा त्याच्यातले काय कायदे तरतूद असतील किंवा नियम असतील शासनाने काहीतरी निर्णय घेऊन करावे.